लाखात एक वाक्य बोलतो, जमिनीची किंमत शेतकरी सोडून सगळ्याला माहिती. जमीन काय आहे आणि जमिनीपासून आपण काय करू शकतो शेतकरी सोडून हे सगळ्याला समजतं. हे शेतकऱ्यांना नाही समजत. शेतकऱ्यांचा इथपर्यंत विशेष येत नाही. तुम्ही बघा मित्रांनो, जमिनीची किंमत आज कोट्यावधी रुपयांनी आहे, करोडोची किंमत आहे जमिनीला. खेडेगावातल्या जमिनीला एक दिवस तो भाव मिळणार आहे. फक्त शेतकऱ्याकडे संयमच नाही. संयम नाही शेतकऱ्याकडे, संयम नाही आणि तो बाळगू बी शकत नाही. जमिनीची जी खरी किंमत आहे, सोन्याचं जे असली रूप असतं, जे सोन्याचं आतमधलं जे चमक असते किंवा जे सोन्याचं सगळं गणित असतं, हे सोनाराशिवाय कोणीच ओळखू शकत नाही. तसं शेतीचं सगळं कार्यक्रम शेतकऱ्याशिवाय कोणीच ओळखू शकत नाही. पण दुर्दैव बघा महाराष्ट्राचं, ही जमिनीची जी किंमत आहे, किंमत म्हणजे पैशाची किंमत नाही, जमिनीचं महत्त्व. हे जमिनीचं महत्त्व आहे ना, शेतकरी सोडून सगळ्याला कळतं. जे जमिनाचे खरीदार असतात ना, त्यांना कळतं की ही जमीन आज घेतली नाही, या जमिनीचा अजून 5 वर्षात काय भाव होणार आहे. ही जमीन आपण आज घेतली नाही, ही जमिनीचा अजून 20 वर्षात काय भाव होणार आहे. मोल भावात, दगडीच्या कवडीच्या भावात ती जमीन विकत घ्यायची आणि नंतर त्या जमिनीला करोडोधीश रुपयांनी विकायचं. आता प्लॉटिंग पडलेले मित्रांनो, हे कसं असतं, रिअल एस्टेट बिझनेस कसा चालतो. सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी 10 लाख, 20 लाख, 50 लाख रुपयांनी विकत घेतात आणि याच जमिनीचा एक एक गुंठानंतर 1-1 करोडला विकतो. याची किंमत आपल्याला कळली का त्यांना? हो, ही किंमत त्यांना कळली, कारण त्यांनी भविष्य पाहिलं, त्यांनी आता नाही पाहिलं. शहरामध्ये कित्येक असे प्लॉट तुम्हाला बघायला मिळत असतील, तुमच्या ऐकण्यासुद्धा असतील. कित्येक असे बिल्डर्स किंवा रिअल एस्टेट लोक आहेत जे जे हजारांनी जमिनी घेतल्या, ज्यांनी 5,000, 10,000 रुपये एकरना, 10,000, 20,000 रुपये एकरना पूर्वीच्या काळी जमिनी घेतलेल्या आहे. आणि आज एका गुंठीची किंमत 1 ते 1.5 करोड रुपये आहे. एखाद्याला जर प्लॉट घ्यायचं म्हणलं ना, आपले शेतकरी काय करतात, चूक कुठं होते माहिती आहे का तुम्हाला? आपले शेतकरी आपल्या जमिनी विकतात, गावाकडच्या जमिनी विकतात आणि शहरामध्ये जातात आणि 2 गुंठे जागा घेण्यासाठी 50 लाख रुपये देतात, 2 गुंठे जागा घेण्यासाठी 1 करोड रुपये देतात आणि इतकं कुटाने करून आपल्या जमिनीचे पूर्ण पैसे तिथे 1 गुंठ्यामध्ये घालतात. इकडं 7 एकर 8 एकर जमीन विकायची आणि तिकडे 2 गुंठ्यात पूर्ण पैसा घालायचा आणि घर बांधायचं. याला म्हणते शेतकरी म्हणजे जिंकला शेतकरी, प्रगती झाली शेतकरीची. आता अरे कुठं चाललंय डोकं? थोडासा विचार करा. शेतकरी कसला मागं राहिला आणि कोण मागं राहिला याचा पण विचार करा. ह्या सगळ्या गोष्टींचं गणित मित्रांनो, तुम्हाला माझ्या बोलण्यात जर कधी कडूपणा वाटत असला तर वाटू द्या, पण आपण सत्यच बोलणार. आणि मालक, लाखात एक वाक्य आहे का, जमिनीची किंमत, परत बोलतो, जमिनीची किंमत शेतकरी सोडून सगळ्याला कळते, पण शेतकऱ्याला कळत नाही. जेव्हा ही किंमत शेतकऱ्याला कळली ना, तर जगाचा पोशिंदा नाही, जगाचा बाप शेतकरी राहील. काय म्हणता? आता या गोष्टीवर तुमचं मत काय मला लगेच सांगा. आणि व्हिडिओमधला जर पॉईंट तुम्हाला पटला असेल, व्हिडिओमधला मुद्दा पटला असेल ना, तर आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या कामाचं आणि तुमच्यासाठीच आपलं चॅनल अरविंद ॲग्रोटेक, शेतकऱ्यांच्या हक्काचं चॅनल.